नमस्कार, श्री स्वामी समर्थ। ठाण्यावरून योगिनीताईंची ऑर्डर आहे। तर स्वामींच्या 10 इंच मूर्तीसाठी हे वस्त्र त्यांनी बनवून घेतलेले आहेत। तर पैठणीमध्ये किंवा वेल्वेटमध्ये सुद्धा आतापर्यंत तुम्ही बरेचसे वस्त्र बघितले, पण खणामध्ये एवढं मोठं साईजमध्ये जे वस्त्र आहे ते मी पहिल्यांदा बनवलं। कारण याआधीसुद्धा बनवले, पण ते 3 इंचासाठी किंवा 5 इंचापर्यंतच बनवले। पण ह्यावेळेस छान आणि सुंदर असं स्वामींचं मोठ्या मूर्तीसाठी हे वस्त्र बनवलेलं आहे। तर सुंदर असा खणामध्ये हा जांभळा कलर आहे आणि त्याला बाजूने मी बॉर्डर लावून घेतलेली आहे। तर त्यासोबत सुंदर असा फेटा त्यांनी बनवून घेतलेला आहे। आता तुम्ही जर याऐवजी तुम्हाला पेशवाई बनवायची असेल किंवा कंथा टोपी बनवायची असेल तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता। पण या ताईंना फेटा हवा होता म्हणून मी याच्यावरती त्यांना फेटा बनवून दिलेला आहे। तर तुम्हाला सुद्धा स्वामींसाठी असे वस्त्र ऑर्डर करायचे असतील तर खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि सुंदर असे वस्त्र ऑर्डर करा। त्यानंतर पुढची ऑर्डर आहे ती म्हणजे पुण्यावरून शिवानी ताईची। तर त्या ताईंनी स्वामींसाठी 9 इंचच्या मूर्तीसाठी हे वस्त्र बनवून घेतलेले आहेत। तर आता सध्या सणवार सुरू झालेले आहेत आणि त्यासोबतच रोजसुद्धा घालण्यासाठी किंवा कधीतरी सणावाराला घालण्यासाठी त्यांनी हे काही वस्त्र बनवून घेतलेले आहेत। तर ते आपण बघू। तर सगळ्यात पहिलं जे वस्त्र आहे ते सुंदर असं जांभळ्या कलरमध्ये त्यांनी बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यावरती एक पैठणीमध्ये शेला त्यांना बनवून दिलेला आहे। त्यानंतर त्यावरती त्यांनी जी कोल्हापुरी टोपी असते, ज्यालाच आपण आजोबा टोपीसुद्धा म्हणतो, तर ती टोपी त्यांनी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर म्हणजे हा पूर्ण सेट त्यांना हवा होता। त्यांच्या आवडीनुसार त्यांनी हे वस्त्र जे आहे ते स्वामींसाठी कस्टमाइज करून घेतलेले आहे। त्यानंतर याऐवजी तुम्हाला जर या कलरमध्ये किंवा या पैठणीऐवजी तुम्हाला जर वेल्वेटमध्ये किंवा खणमध्ये असे वस्त्र बनवायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा बनवू शकता। या ताईंना पैठणीमध्येच हवे होते, त्यामुळे त्यांना मी तशामध्येच बनवून दिले। त्यानंतर पुढची त्यांनी ऑर्डर दिली आहे ती म्हणजे वस्त्रांमध्ये। तर आता पुढचे काही वस्त्र आहे ते आपण बघूया। पण त्याआधी ही जी पैठणी म्हणजे धोती टाईप आपण स्वामींना नेसवलं आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर डिझाईन जे आहे ते मिळतील। त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कस्टमाइज करून घेऊ शकता। आणि त्यानंतर आता हे वस्त्र आहे, तर हे एक सुंदर असं पैठणीमध्ये त्यांनी बनवून घेतलेलं आहे। त्यावरती म्हणजे ह्या ताई आता रेग्युलर कस्टमर आहे, त्यामुळे त्यांनी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं तसं बनवा असं मला सांगितलं होतं। त्यामुळे मी प्रत्येक वस्त्रांवरती वेगवेगळा फेटा त्यांना बनवून दिला। तर ह्या केशरी कलरवर जो फेटा बनवलेला आहे, तर तो जसं गणपती बाप्पांना आपण घालतो त्याप्रमाणे मी बनवलेला आहे। तर त्यावरती सुंदर अशी डिझाईन केलेली आहे। ती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर पुढचं वस्त्र आहे ते सुंदर असं वेल्वेट कलरमध्ये, हा लॅव्हेंडर कलर आहे आणि खूप सुंदर दिसतो। ज्यावेळेस स्वामींना हे घातल्या जाईल तो सुद्धा फोटो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। त्यानंतर ह्यावरती मल्हारी टोपी मी बनवलेली आहे, तर ही सुद्धा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। तर आता ह्या ताईंना सगळे फेटे वेगवेगळे हवे होते, म्हणून मी प्रत्येक वस्त्रांवरती वेगवेगळे फेटे टोप्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहे। तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे फेटे बनवायचे असतील किंवा कंथा टोपी बनवायची असेल तर ते तुम्ही बनवून घेऊ शकता। तर छान अशी ही मल्हारी टोपी मी याच्यावरती बनवलेली आहे, सेम 9 इंचासाठी। त्यानंतर पुढचं जे वस्त्र आहे ते सुंदर असं खणामध्ये आहे। तर हा पिवळा कलर ह्या ताईंनी घेतलेला आहे। त्याच्या आजूबाजूला दोन्ही साईडने मी लेस लावून बॉर्डरसुद्धा लावून घेतलेली आहे। आणि ह्याऐवजी तुम्ही वेगळा कलरसुद्धा घेऊ शकता किंवा मग वेल्वेटमध्ये सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रत्येक कलर डिझाईन जे आहे ते कलर तुम्हाला दाखवले जातात, त्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता। तर त्यावरती ना मी छान अशी कंथा टोपी बनवलेली आहे। तर सुंदर अशी कंथा टोपी नाजूक स्वामींसाठी तयार झालेली आहे आणि घातल्यानंतर स्वामींना खूपच सुंदर दिसते। तर आता हे सुद्धा एक वस्त्र त्यांनी खणामध्ये बनवलेलं आहे। म्हणजे प्रत्येक जे 7 दिवसांचे 7 वस्त्र त्यांनी बनवले, तर तो प्रत्येक कलर डिझाईन कापड जो आहे तर तो मी वेगवेगळा वापरलेला आहे। तर त्यावरती तुम्हाला डिझाईनसुद्धा वेगळीच दिसणार आहे आणि प्रत्येक वस्त्र जे आहे ते वेगळ्याच प्रकारे बनवलं जातं। आता हे काही आपण एकदाच बनवून ठेवत नाही, तुम्ही म्हणजे तुमच्या आवडीनुसार जसं स्वामींसाठी वस्त्र तुम्हाला बनवायचं असतं त्यानुसार ते तुम्ही ते कस्टमाइज करून घेऊ शकता। तर त्यामुळे प्रत्येक वस्त्राची जे काही डिझाईन असेल किंवा फेट्याची जी डिझाईन असते ती वेगळी असते। सगळं काही सेमच येतं असं नाही, कारण हे एकदाच आपण बनवून ठेवत नाही,
तुम्ही सांगता त्यानंतर ते मी बनवते. त्यामुळे प्रत्येक फेटा जो आहे किंवा ज्या टोप्या आहेत त्यांची डिझाईन वेगळीच येते. तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक फेट्याची किंवा वस्त्रांची डिझाईन सेमच येईल असं नाही. प्रत्येक फेटा जो आहे तो बनवताना जसं म्हणजे मला सुचतं त्यानुसार मी तो बनवत असते. तर आता हा एक फेटा आहे, हा सुद्धा मी एक वेगळ्या पद्धतीने ताईंना बनवून दिलेला आहे. तर प्रत्येक जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं फेटा आहे, तर तो वेगवेगळा मी त्यांना बनवून दिला. म्हणजे सेमच नाही बनवले. आता त्यांना 7 दिवसांसाठी 7 हवे होते, त्यामुळे प्रत्येक फेट्यावरती डिझाईन वेगवेगळी घेतलेली आहे. आणि आता हे जे स्वामींना धोती टाईप आपण जे वस्त्र शिवून घेतलेलं आहे, त्याच्यावरती लेस नाही लावली, कारण हे सिम्पलच खूप छान दिसतं. तर जसं तुम्हाला सुरुवातीला घातल्यानंतर दाखवलं, हे सिम्पल बघायला खूप छान वाटतं. अशी ही आजची एका ताईंची छान अशी मोठी ऑर्डर होती. तर हे सगळे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हालासुद्धा स्वामींसाठी असे वस्त्र ऑर्डर करायचे असतील किंवा गणपती बाप्पांसाठी शेला आणि फेटा हवा असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर खाली तुम्हाला स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिसत असेल, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि स्वामींसाठी किंवा गणपती बाप्पांसाठी, गजानन महाराजांसाठी असे वस्त्र ऑर्डर करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.